प्रवासी संघटनेचे सुभाष गुप्ता आपल्या सोबत आहेत। सुभाष गुप्ताजी, आत्ताची घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे। ट्रेन मधनं प्रवास करताना मुंबऱ्यापाशी पडलेले काही लोक पाहायला मिळत आहेत, निश्चित पडलेले आहेत हे सगळे जण। अजूनही कोणतीही माहिती रेल्वे विभागाकडून आलेली नाहीये, तुमच्यापर्यंत आलेली काय माहिती आहे? माझ्या माहितीप्रमाणे मेल एक्सप्रेस गाडी होती आणि खरं म्हणजे मुंबईतून जाणारे जे पॅसेंजर आहे ते मोठ्या प्रमाणात त्या डब्यामध्ये होते आणि इतके जास्त होते की ते लटकून जात होते आणि त्या डब्यातून ते पडले आहेत। मग खरं म्हणजे प्रश्न असा पडतोय की आरपीएफ जीआरपी जे ड्युटीवर असतात ऑन ड्युटी ट्रेन मध्ये ते कुठे झोपले होते आणि जेव्हा गाडी तिथून निघाली आणि दाखवताना रेल प्रशासन इतकं शिस्तबद्ध दाखवतात की लाईन लावलेली आहे, लोकांना आतमध्ये शिरून आम्ही बसवतो आहेत आणि ऍक्च्युली परिस्थिती आता तुम्ही बघताय की काय परिस्थितीमध्ये लोक तिथे पडले आहेत। तर म्हणजे दुर्भाग्यपूर्ण आणि गंभीरतेची ही बाब आहे आणि रेल प्रशासनाने ताबडतोब याकडे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आणि संपूर्ण व्यवस्था पुढे तसं होऊ नये, घडू नये त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। नक्की सुभाषजी, आणखी एक महत्त्वाचा तुम्ही उल्लेख केलात की एक्सप्रेस मधनं चालले होते, नेमके हे लोक कुठून चालले होते प्रवासी कळू शकले का तुम्हाला? नाही, खरं ते गाडी कुठली होती हे तर माहित पडली नाही, कारण की गाडी आपली लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन ठिकाणातून शक्यतो गाडी निघतो युपी आणि बिहारसाठी आणि गाडी कुठली होती हे माहित पडलं, पण इतकं माहित पडलं की हे गाडी मेल एक्सप्रेस होती आणि मुंबईतून युपीला चालत होती। म्हणजे खरं तर कुठली गाडी ती माहित पडली नाही आतापर्यंत, परंतु निश्चितच दुर्भाग्यपूर्ण आणि मोठी लापरवाही आणि रेल प्रशासनाने गंभीरतेने हे विषय घेतला पाहिजे आणि लोक मरतात हे फक्त आज एका दिवसात होतात, नंतर ते विसरून जातात। तर न करता त्या उपाययोजना केली पाहिजे। नक्कीच सुभाषजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी। तर उपाययोजना गरजेच्या आहेत, अतिशय मोठा बेफिकिरीचा प्रकार हा म्हणावा लागेल आणि त्यामुळेच आतापर्यंत आपण बघतोय जे प्रवासी खास करून उपनगरांमधनं मुंबईमध्ये दाखल होत असतात किंवा मुंबईतून बाहेर जात असतात त्यांना प्रचंड असा रोज गर्दीचा सामना करावा लागतो। अधिक या संदर्भात बोलूयात, लता आरगडे सुद्धा आपल्या सोबत आहेत। लताजी, ही जी घडलेली दुर्घटना आहे यातून अधिक काही तुम्हाला माहिती मिळू शकलेली आहे का? कारण रेल्वे प्रशासनाकडनं अजून पूर्ण माहिती दिली जात नाहीये, काही प्रवाशांना आम्ही रुग्णालयात दाखल करतो इतकंच समजतंय। आता मला ऍक्च्युली मेसेज जो आलेला आहे ना काही महिलांचा, त्याच्यामध्ये त्या अशा म्हणतायत की फास्ट ट्रेन मधून लोक पडलेत, म्हणजे लोकल ट्रेन मधून, आणि काही मीडियामध्ये असं दाखवलं जात आहे की ती लखनौ एक्सप्रेस मधून प्रवासी पडलेत। आता नक्की काय घटना घडली आहे हे अजून तरी स्पष्ट होत नाहीये, पण जे काही झालंय ते खूप दुर्दैवी आहे आणि जर त्या लोकल ट्रेन मधून हे पडलेले असतील तर ह्याच्यामध्ये आम्ही नेहमी ही शक्यता वर्तवत होतो, कारण गर्दीमुळे रोज 4 दिवसाने 5 दिवसाने एक तरी प्रवासी आमच्या डोंबिवली ते दिव्यापर्यंत ठाण्यापर्यंत पडत असतो। ही काही नवीन घटना नाहीये, पण ह्याच्याकडे गंभीरतेने बघणारे आमचं शासन झोपलेलं आहे। कारण आम्ही रेल्वे प्रशासनाला पण किती दोष देणार, कारण एवढी प्रचंड गर्दी वाढलेली आहे आणि या प्रचंड गर्दीवरती उपाययोजना म्हणून कार्यालयीन वेळेमध्ये बदल करा ही मागणी आम्ही सातत्याने धरून ठेवली आहे, पण याच्याकडे राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे, ते होत नाहीये। आणि दुसरं असं, जर ते एक्सप्रेस मधून पडले असतील तर ही पण किती दुर्दैवी घटना आहे की तुमची क्षमता किती आहे गाडीची आणि तुम्ही तिकीट विक्री किती करता, की जेणेकरून आज जर जे पडलेले असतील तर नक्की ते रिझर्वेशन डब्यातून नसतील पडलेले असतील, तर ते सर्वसामान्य म्हणजे स्लीपर कोच असेल किंवा अनरिझर्व डबे असतील त्याच्यातून पडले असतील। म्हणजे जेही झालंय ते खूप दुर्दैवी आहे आणि ह्याच्यावरून कळतंय की आमचं प्रशासन याच्याकडे गंभीरतेने बघत नाहीये आणि सर्वसामान्य माणसांचा जीव जातोय, पण त्याच्याबद्दल कोणालाही काहीही वाटत नाहीये। ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे। जर असं घडलं असेल तर याचा निषेध मी नोंदवते आमच्या प्रवासी महासंघाकडून आणि आमच्या उपनगरी रेल्वे प्रवाशांकडून। नक्कीच लताजी, आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे वारंवार मागणी केली जाते ती म्हणजे या भागामध्ये लोकलची संख्या वाढवावी आणि ती मागणीच पूर्ण होत नाहीये, त्याच्यामुळे हा मोठा फटका बसलेला आहे का? हो, ऑफकोर्स त्याच्यामुळेच होतंय ना। आता रेल्वेची संख्या वाढवा असं आपण मागणी केली ना तर सकाळच्या वेळेला आपण बघतोय की 3-3 मिनिटाला ट्रेन आहेत, पण प्रत्येक ट्रेन ही प्रचंड गर्दीने भरलेली असते।
कारण त्या आता आपण बघतोय की एवढे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सला आपण परवानगी देतो, ठाण्याच्या पुढे प्रचंड प्रमाणात गर्दी वाढलेली आहे, पण दुसरी वाहतुकीची म्हणजे साधनच उपलब्ध नाहीये, रेल्वेशिवाय लोकांकडे पर्याय नाही आहे. आणि जे काही लोकलची क्षमता वाढविण्यासाठी जे काही प्रोजेक्ट सुरू आहे कल्याणच्या पुढे बदलापूरपर्यंत किंवा आसनगाव कसारापर्यंत 3री 4थी लाईन, त्या सगळे प्रोजेक्ट अगदी मी म्हणते की ते काल मर्यादेच्या आधी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आणि रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून रेल्वेची फ्रिक्वेन्सी ती अजून वाढेल. त्याच्यानंतर कल्याणचे मध्ये रिमॉडेलिंग म्हणून जो प्रोजेक्ट चालू आहे तो लवकरात लवकर व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण रेल्वे ट्रॅकला पॅरॅलल रस्त्याची मागणी मागील 12 ते 14 वर्ष करतोय. कशासाठी? तर तिथून काहीतरी मार्ग मिळेल आणि लोक ठाण्यापर्यंत बाय रोड तरी जाऊ शकतील. कारण आज तुम्ही विचार केला तर कल्याण झालं, टिटवाळा झाला किंवा बदलापूर झाला, यांना मुंबईकडे येण्यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नाहीये. डोंबिवलीमध्येच तीच अवस्था आहे. दिवा म्हटलं, मुंब्र्याला तरी काहीतरी आहे, पण दिव्यापर्यंत आम्हाला काही सोय नाहीये. त्याच्यामुळेच ही घटना घडते आणि प्रचंड गर्दी वाढते. या गर्दीवरती जर उपाययोजना करायची असेल, ही गर्दी विभागणी करायची असेल, तर तुम्ही कार्यालयीन वेळेमध्ये बदल करणं हाच त्याच्यावर तात्पुरत्या स्वरूपात तरी उपाय आहे. नक्कीच लताजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. तर मुळातच ही मागणी वारंवार केली जाते, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात रेल्वेची संख्या वाढवावी आणि अर्थातच जो दिरंगाई होते ती दिरंगाई थांबवली जावी. मात्र अत्यंत दुर्दैवी घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतेय. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, पुष्पक एक्सप्रेसमधनं हे प्रवासी पडलेले आहेत आणि 5 प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, अशी सध्याची महत्त्वाची माहिती समोर येते. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, रोजच्या रोज कामाला निघणारे हे सगळेजण होते आणि कामावर जात असताना घडलेली ही दुर्घटना असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते. पुष्पक एक्सप्रेसमधनं पडून 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. सेंट्रल रेल्वेवरती म्हणजेच मध्य रेल्वेवरती घडलेली ही दुर्घटना आहे. मुंब्रा या ठिकाणी पडलेले हे लोक आपण पाहतोय निश्चित पडलेले प्रवासी आहेत आणि या सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे असंही कळतंय. 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची सध्याची महत्त्वाची माहिती समोर येते. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, मुंबईमध्ये जे चाकरमानी जीव मुठीत धरून रोज प्रवास करत असतात अशा प्रवाशांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. एक्सप्रेसमधनं जात होते, पुष्पक एक्सप्रेसमधनं, आणि त्याच वेळेला ही दुर्घटना घडल्याचं कळतं आहे.